नमस्कार मैत्रिणींना, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर उद्या आपल्याला गुढीपाडवा साजरी करायचा आहे. तर गुढीपाडवा म्हणजेच काय? तर हा गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदेस ध्वजारोहण म्हणतात. तर म्हणजेच काय? तर गुढी. तर गुढी ही आपण साजरी करायची आहे. तर ही कधी करायची आहे? तर आता बघा, आज अमावस्या चालू झालेली आहे. तर सकाळी आज अमावस्या चालू झालेली आहे, ती उद्या सकाळी म्हणजे उद्या पहाटे संपणार आहे. तर तुम्ही 7 नंतर गुढी उभा करायची आहे. तर गुढी उभा कशी करायची आहे, काय करायचे आहे, त्याच्यासाठी काय काय लागणार आहे, हे मी तुम्हाला सर्व सांगणार आहे. तर आपण सर्वच घरामध्ये गुढी उभा केली जातात. तर काही काही जण म्हणजे काही काही जण घरामध्ये पद्धत नसते, तर गुढी उभा करत नाही. तर त्यांना जर म्हणजे आपण पद्धत पाडायची असेल, तर तेही गुढीपाडव्याला गुढी उभारू शकतात. तर ही साधी सोपी पद्धत आहे. तर हीच मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, आपण हे प्रवेशद्वारापाशी आपण म्हणजे सूर्योदय झाला, सूर्योदय झाला की त्यानंतर मग आपण घरामध्ये सर्व साफसफाई वगैरे आपण आधीच केलेली आहे. तर आता त्या दिवशी काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी अतिशय उत्तम. तर त्या दिवशी उठून आपण एक वेळू घ्यायचा आहे. तर वेळू घेऊन आपण तो तेल लावायचं आहे त्याला आणि ते धुवून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर आपण त्याला हळदी कुंकवाचे पट्टे ओढायचे आहेत. आणि त्याच्यासाठी आपल्याला कडुलिंबाचे पाने लागणार आहेत. तर हा ध्वजा आपण जो लावणार आहे, म्हणजे गुढी उभा करणार आहोत, तर त्याला तुम्ही साडीही लावू शकता. किंवा तुमच्याकडे जर म्हणजे साडी असं तुम्हाला जर लावायची नसेल, तर तुम्ही त्याला केशरी रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा कपडा असा घ्यायचा आहे आणि ब्लाऊज पीस असेल तरी चालेल, पण तो लावायचा आहे. तर केशरी किंवा लाल कलरचा असावा किंवा पिवळ्या कलरचा असावा, शुभ शुभ कलरचा असावा. चुकूनही काळ्या रंगाचा नसावा. म्हणूनच मी तुम्हाला सांगत आहे की काळ्या रंगाचा तुम्ही लावायचा नाही. तर काळ्या रंगाचा झेंडा लावायचा नसतो. मग तुम्ही केशरी किंवा आपल्या घरामध्ये नवीन न न धुतलेले आणि न नेसलेले जे वस्त्र आहे, तेच वस्त्र आपण गुढीला परिधान करायचे आहे. तर हे गुढी आपण कशासाठी उभा करतो? तर हे जे गुढी आहे, तर हे आपल्याला ध्वजारोहण म्हणतात, म्हणून आपण ही साजरी करायची आहे. तर तर आपण त्या बांबूला व्यवस्थित हळदी कुंकू लावायचं आहे. आणि त्या आपण जिथे गुढी उभा करणार आहे तिथलं स्वच्छ आपण गंगाजल वगैरे टाकून व्यवस्थित आपण पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर एक पाट घ्यायचा आहे. पाटावर आपण एक नारळ ठेवायचा आहे. तिथेच दिवा वगैरे लावायचा आहे. आणि तो जो आपण आता ध्वज लावणार आहोत, तर म्हणजे गुढी उभा करणार आहोत, तर ती आपण साडी लागते त्याच्यासाठी. त्यानंतर आपल्याला कडुलिंबाचे पाने जे असतात त्याच्यामध्ये शक्यतो आपण फुलं, म्हणजे आता नवी पालवी फुटलेली असते तर त्याला फुले लागलेले असतात, तर ते फुलं असावेत असा आपण बघून कडुलिंबाचा म्हणजे आता फांदी आणायची आहे छोटीशी. तर ती आणून आपण त्याच्याबरोबरच आंब्याची पाने लावायची आहेत. जर तुम्हाला शक्य असेल तर चाफ्याची फुले पण लावले तरी चालतात. तर तुमच्याकडे जर पद्धत असेल तर तुम्ही चाफ्याची पण फुले लावू शकतो. तर हे सर्व आपण पूर्ण पॅक असं रक्षासूत्र जे असते, म्हणजे कलावा जो म्हणतो, त्याने हे पूर्ण बांधून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण तांब्याचा किंवा पितळेचा, आपल्याकडे तांब्या जो असतो तो तांब्या आपण असा उपडा घालायचा आहे त्याच्यावर. ते असं आपण एवढी दक्षता घ्यायची आहे की हे पडणार नाही. आपण अशी एवढी दक्षता घेऊन आपण हा व्यवस्थित आपण गुढी उभा करायची आहे. तर या दिवशी आपण साखरेची गाठी जी असते ती पण गुढीला घालायची आहे. हार फुलांचे माळा घालायचे आहेत आपण असं. आणि खास करून नैवेद्य म्हणून उद्या पुरणपोळी केली जाते. तर ही पुरणपोळीचा नैवेद्य आपण त्या दिवशी आपण गुढीला आपण हे करायचं आहे, दाखवायचं आहे. आणि धूप दीप लावून आपण त्यांची हे करायची, आरती करायची आहे. तर हे जी गुढी उभा केल्यानंतर आपण कोणता मंत्र म्हणायचा आहे हे खूप महत्वाचं आहे. तर बघा, मंत्र जो आहे तो मंत्र आपण म्हणायचा आहे. तर हा मंत्र आहे, तर हा मंत्र जो आहे तो ब्रह्म ध्वजा नमस्तुते सर्वभीष्ट फलप्रदे प्राप्ते स्वर नित्य मदगृहे मंगल कुरु
असा म्हणून हा मंत्र आहे. मी तुम्हाला डिस्प्लेवर पण देणार आहे तो मंत्र. तर तुम्ही तो हा मंत्र एक वेळ तरी म्हणायचा आहे. आणि आपण स्वामी समर्थांची शक्यतो एक माळ तरी जप केलाच पाहिजे या दिवशीचं. बघा आता चैत्र नवरात्र पण चालू झालेलं आहे, तर ते पण उद्यापासूनच आहे. तर मग या दिवशी आपण काय करायचं आहे, तर हे चैत्र नवरात्र जे आहे, तर हे म्हणजे आता बघा रामनवमी येणार आहे, तर हे रामनवमीसाठी हे चैत्र नवरात्र असते. तर या दिवशी आपण न चुकता एक वेळेस तरी रामरक्षा जर वाचले, तर तुम्हालाही येणारे जे काही अडथळे वगैरे आहेत, तर ते अडचणी वगैरे त्या सर्व आपल्या कमी होतात. म्हणून आपण रामरक्षाचं पठण एक वेळ तरी निदान करायचं आहे. घरातील सर्वजण बसून एक वेळ तरी आपण रामरक्षा म्हटल्यावर आपल्याला आपल्या कुटुंबावर एक म्हणजे संरक्षण कवच निर्माण होते. म्हणून आपण हे करायचं आहे. तर त्याच नंतर आपण ज्या पोटली आहे, आपण दरवर्षी आपण गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच नवीन वर्ष, आपलं हे नवीन वर्ष राहते, तर हे गुढीपाडव्या दिवशी आपण जी पोटली आणतो तर ती सिद्ध करायची आहे. तर ती सिद्ध करण्यासाठी आपण एका हातामध्ये ती पोटली घ्यायची आहे आणि एका हाताने आपल्या घरातील सर्वजण बसून आपण श्री स्वामी समर्थ नामाची एक माळ करायची आहे. तर तुम्ही हे आपण करून ही जी पोटली आहे, तर घराच्या मुख्य म्हणजे प्रवेशद्वार असतो त्याच्या आपल्या एंट्री आपण आतमधून लावायचं आहे, ती बाहेरून नाही लावायची. तर आतमधून आपण आपल्या दरवाजावर कुठेही लावू शकतो. तर ही पोटली आपण लावायची आहे. त्यामुळे आपल्या घरातील जी वाईट शक्ती असते, ती वाईट शक्तीचा काहीच प्रभाव होत नाही. तर असं म्हणले जाते की जी बाधा वगैरे आहे, तर ती बाधा वगैरे असते, तर ती आपल्या घराच्या आतमध्ये प्रवेश करू शकत नाही. म्हणून बघा तुम्ही त्यामध्ये आपल्याला स्वामींचे पावले असतात, हरडा म्हणून असतो, रंगारी हरडा म्हणून असतो, आणि त्यानंतर आपण वटवृक्षाची मुळी आणायची आहे 3 इंचाची. तर हे सर्व आणून आपण हे सिद्ध करायचं आहे. आणि सिद्ध केल्यानंतर आपण ते पोटली आपण आपल्या घरच्या प्रवेशद्वाराला लावायची आहे. तर ही जी सेवा आहे ते अत्यंत प्रभावी आहे. तर अशा आपण लाल आणि पिवळी पोटली असते, हे पोटली आपण 2 प्रकारच्या पोटल्या आहेत. तर एक आपल्याला किचनमध्ये ठेवायची असते, म्हणजे स्वयंपाकघरात आपण कुठेही ठेवायचे आहे. जर तुम्हाला नैऋत्य कोणाला ठेवता येत असेल तर तुम्ही ठेवू शकता. तर तिथं जर ठेवता येत नसेल तर तुम्ही घरात कुठेही आपण किचनमध्ये ठेवली तरी चालेल. तर ह्या जे साधे सोपे उपाय आहेत, तर ते हे आपण करायचे आहेत. आणि आपला नवीन वर्ष जे आहे ते आपलं मस्त एकदम आनंदात जाईल ह्याची आपण प्रार्थना देवाला करायची आहे आणि गुढीला पण करायची आहे. तर आपण तुम्हाला जर जमत असेल तर दुर्गा सप्तशतीचे पाठ पण करू शकता. तर कारण हे नवरात्र चालू आहे, तर नवरात्रामध्ये आपण देवीची सेवा करायला कसं काय विसरायचं. तर मग एक तरी पाठ आपल्याकडून झाला पाहिजे. तर शक्यतो स्त्रियांनी म्हणजे 11, 14, 21 असे आपण केले तर अतिशय उत्तमच. पण जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही एक वेळा तरी नक्कीच करावा, आवर्जून करावा, की ह्या नवरात्रात आपली एक तरी सेवा झाली पाहिजे. म्हणून आपण असं एखादं सेवा करून घ्यायची आहे. तर हे आपण गुढीपाडव्याला आपण व्यवस्थित असं सर्व पूजा वगैरे करून घ्यायचं आहे. आणि संध्याकाळी जेव्हा गुढी आपण उतरवणार असतो, तर ही सायंकाळच्या आधी आपल्याला उतरवायची असते. निदान आपण 6 वाजायच्या आतमध्ये तर ही उतरवली पाहिजे गुढी. तर ही गुढी उतरवताना आपण त्यावेळेला आपण दिवा अगरबत्ती लावून धूप दीप लावायचा आहे. आणि नंतर साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. तर हा साखरेचा नैवेद्य आपण दाखवून आपण गुढी काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जे साखरेचा आपण तो हार वगैरे लावलेला असतो, तर ते हे आपण लहान मुलांना खायला दिलं तरी चालेल, किंवा तुम्ही घरात खाल्ले तरी चालेल. आणि महत्वाचा म्हणजे आपण ह्या दिवशी प्रसाद काय करायचा आहे, तर कडुलिंबाची जी फुलं असतात, कडुलिंबाची फुलं, चिंच, गूळ, कारण हे का बरं घेतात, तर हे जे आपल्याला आपण जर कडुलिंबाचे जे फुलं असतात ते जर आपण खाल्ले तर आपले शरीर जे आहे ते निरोगी होते. म्हणून आपण हे ते नवीन आलेले असतात ना, मग नवीन वर्षाचा नवीन आपण कडुलिंबाचं जर सेवन केलं तर आपल्या शरीरात जी काही अशुद्धी असते ती शुद्ध होते. म्हणून आपण कडुलिंबाचा पाला, त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ,
हे सर्व आपण मिक्स करून असं मस्त त्याचा प्रसाद बनवायचा असतो. चिंच, गूळ आणि धणे वगैरे असं आपण मिक्स करून हा प्रसाद आपण घरातल्या सर्वांना द्यायचा आहे आणि गुढीला पण ठेवायचा आहे. तर हे आपण ह्या दिवशी खाल्ल्याने आपले जे काही आरोग्याची तक्रार असते ती ती निघून जाते. म्हणून तुम्ही हे छोटे छोटे जे उपाय आहेत ते करायचे आहेत. तर जी काही माझ्याकडून सेवा झालेली आहे ती मी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि मी इथेच माझा व्हिडिओ थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.